भाऊसाहेब वाघ, राष्ट्रीय समाज पक्ष प्रदेश सचिव। आज सातारा येथे गेली 35 दिवस हे आंदोलन चालू आहे। या आंदोलनात आमचे जिल्ह्याचे नेते डॉक्टर रमाकांत साठे, तसेच आमचे उमेश चव्हाण, राष्ट्रीय समाज पक्ष आणि दलित महासंघ यांच्या वतीने काय मागण्या आहेत तर छोट्या मागण्या गोरगरिबांच्या, आणि जी महागाई ते महागाई कमीत कमी झाली पाहिजे। जे आजचे दिन म्हणले पण गोरगरिबांच्यासाठी पुरे दिन आहे। तरी या प्रशासनानं सरकारला ही आमची मागण्या त्या दिल्या पाहिजेत, त्यांना समजून सांगितले पाहिजेत। पालकमंत्र्यांना सुद्धा सांगितलं पाहिजे की बाबा काय मागण्या आहेत। तर आमच्या गोरगरिबांना जे घरकुल मंजूर झालीत, पण अशी परिस्थिती आहे की प्रत्येक गावामध्ये सर्व समाजाची पारधीच नाही, पण पारधी बी आहेत, पारध्यांना तर कुठं गरज नाही। तर सर्व घटकांना गोरगरिबांना ज्यांना जमीन नाही, स्वतःची जागा नाही, अशा लोकांना गायरानामध्ये ज्या समाजाला ज्यांना घरकुल मंजूर झाले आहेत त्या लोकांना गायरानामध्ये जागा घरासाठी द्यावी आणि त्यांचं घरकुल तिथं तयार करून द्यावं। तसंच आम्ही या राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं या आंदोलनाला किंवा या दोन्ही नेत्यांना जर यांनी मागण्या लवकरात लवकर मान्य केल्या नाहीत तर आम्ही जानकर साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही हे आंदोलन उभे करू आणि प्रशासनाला आम्ही घायला आणू। तरी प्रशासनानं आमच्या छोट्या मागण्या ह्या मान्य कराव्यात अशी मी सर्व आमच्या रासपा आणि दलित महासंघ यांच्या वतीनं विनंती करतो आणि थांबतो। गेले 14 मे पासून राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं आणि दलित महासंघाच्या वतीनं राष्ट्रीय नेते महादेवजी जानकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली हे जिल्हाधिकाऱ्यासमोर आंदोलन सुरू आहे। मात्र हे आंदोलन सुरू असताना हे प्रश्न जे आहे जिल्ह्यामधील सेतू केंद्राचे, जातीचे दाखले असतील, उत्पन्नाचे दाखले असतील, रेशन कार्ड असेल, अन्य क्रिमिनल दाखले हे सेतू केंद्रातून दिले जातात। मात्र हे दाखले देण्यास विलंब होतो, लोकांची अडवणूक होते। हे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या अनेक वेळा निदर्शनास आणून दिलं, मात्र हे जिल्हाधिकारी कुठल्याही प्रकारचं म्हणणं ऐकून घेत नाहीत। आणि हे काय ऐकून घेत नाही हा प्रश्न आम्हाला पडला, आणि हे प्रश्न जिल्हाधिकाऱ्यांनी सोडवले पाहिजेत। सेतू केंद्र चालक आहेत, त्यांचं दरपत्रक नाही मुळात, म्हणजे त्यांनी दरपत्रक लावलं पाहिजे। आणि ते दरपत्रक का लावत नाहीत, लोकांची लूट करतायत असं आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून दिलं। मात्र तिथं दरपत्रक लावण्यासंदर्भात आम्ही त्यांना सांगितलं आदेश द्या, आणि तसं दरपत्रक लावा म्हणजे लोकांना कळेल बाबा ह्या दाखल्याचा दर किती आहे, उत्पन्नाच्या दाखल्याचा दर किती आहे, जातीच्या दाखल्याचा दर किती आहे। मात्र त्या अनुषंगानं दुसरी आमची मागणी आहे की ते डिजिटल दाखले आहेत, सह्या डिजिटल आहेत, त्याला विलंब का होतोय, त्याला 15-15 दिवस 2-2 महिने का लागत आहेत हा प्रश्न आहे। मात्र हे दाखले किंवा हे सुधारणा होत नाही। खाजगी हॉस्पिटलमध्ये जी काय लोकांची लूट होते ती लूट थांबवा, अशा अनेक आमच्या मागण्या आहेत। मात्र ह्या इथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत कुठलंही गांभीर्य घेतलं नाही, म्हणून आज या ठिकाणी राष्ट्रीय समाज पक्ष दलित महासंघाच्या वतीनं निषेध मोर्चा जिल्हाधिकाऱ्यालयावर काढलेला आहे। मात्र हा निषेध मोर्चा आहे, भविष्यामध्ये या आंदोलनाची तीव्रता वाढवली जाईल, आणि आंदोलनाची तीव्रता वाढवून इथल्या प्रशासनाला निश्चितपणानं आम्ही जागा दाखवू। कारण का इथं आम्ही आमचा नामे आहे, भाऊसाहेब वाघ आहे, आमचे खंडेराव सरग आहेत, आमचे रमाकांत साठे आहेत, त्याचबरोबर सर्व पदाधिकारी प्रमुख या मोर्चामध्ये सामील झालेले आहेत। मात्र भविष्यामध्ये या आंदोलनाची तीव्रता वाढवावी लागेल आणि या सरकारला जाग आणावी लागेल। आपण वाढदिवसानिमित्त तुम्ही सगळे वाढदिवस मोठ्या प्रमाणात सेलिब्रेट करतात किंवा फटाकेबाजी किंवा मोठे मेळावे घेतात, तुम्ही आज आंदोलनाचा पावित्र्य घेतलाय वाढदिवसात? काय आहे की वाढदिवस ही मी कधीही साजरा केलेला नाही, कारण का वाढदिवस ही जनता जर आपली उपाशी असेल, जनतेला आमच्या अन्न पाणी निवारा वस्त्र मिळत नसेल तर हा वाढदिवस करण्यात मला वाटते अर्थ नाही। कारण का किती अनेक दिवसाच्या मागण्या आहेत, हा समाज आहे पारधी समाज माझ्याबरोबर, आजही त्यांना चांगल्या क्वालिटीची घरं नाहीत, त्यांच्या कष्टाने त्यांनी बांधली। सरकारकडे आम्ही गेले 30-35 वर्ष झालं मागणी करतोय की अन्न वस्त्र निवारा, माणसाला काय लागतं या जीवनामध्ये, मूलभूत सुविधा लागतात। मात्र त्या सुविधा मोदीकडून आम्हाला अपेक्षा होती। मोदी ज्या वेळेला सत्तेत आले त्यावेळेला त्यांनी एक लॉन्च केली योजना सर्वांसाठी घरे, तो जार 2018चा त्यांनी पारित केला, आमच्या आशा पल्लवी झाल्या। मात्र पारधी समाजाला आजही
मोदीच्या कुठल्याही योजनेचं घरकुल मिळालेलं नाही. मात्र का का हा प्रश्न मिळत नाही लोकांना घरकुला? आज एवढी त्यांनी योजना लॉन्च केलेल्या आहेत, जागेसकट आम्ही घरकुल देऊ, मात्र कुठल्याही प्रकारचं जागेसकट त्यांनी घर दिलेलं नाही. आम्ही आमच्या कष्टानं, आंदोलनातून, आमच्या त्यागातून आम्हाला जागा मिळाली. ज्यावेळेला सुभराव पाटील होते त्यांचं नाव काढावं लागतं. इथं चंद्रकांत कुंभारसारखा SP असेल, इथं प्रसन्नासारखा SP असेल, त्या अधिकाऱ्याने आम्हाला मदत केली. आजही आम्ही त्यांच्या स्मरणात आमच्या हृदयामध्ये नाव कोरून ठेवलंय. सुभराव पाटलांनी आम्हाला जागा दिली, त्या जागेमध्ये आजही लोक आमची राहत आहेत. मात्र हे प्रश्न मोदी साहेबांनी सोडवले पाहिजे होते. आज हे 3 त्रिकूटचं सरकार आहे. आज देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे असतील, अजितदादा पवार आहेत. महागाई किती झाली? काय तुम्ही तुमचं जे काय निवडणुकीचं तुमचा जाहीरनामा, तुम्ही टोल नाके माफ करतो म्हणला, तुम्ही महागाई कमी करतो म्हणला, तुम्ही नोकऱ्या देतो म्हणला, सुशिक्षित बेरोजगारांचा प्रश्न सोडवतो म्हणला, काय प्रश्न सोडवले तुम्ही? आज आमच्या पोरांना कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काम करावं लागतं. खाजगीकरणामुळं शिकली लोक तरी आज त्यांना पाहिजे तेवढा पगार मिळत नाही. 8-8 आणि 10-10 हजार रुपयेवर त्यांना राबवून घेतलं जातं. म्हणून आमची प्रामुख्यानं मागणी आहे, सुशिक्षित बेरोजगारांना नोकऱ्या द्या, खाजगीकरण रद्द करा, हा आमचा अजेंडा आहे. भविष्यामध्ये आम्ही ठरवलेलं आहे की सरकारच्या विरोधात आमचं हे आता पहिलं पाऊल आहे आणि दुसरं पाऊल आमचं मुंबईचं विधान भवन असेल. या विधान भवनावर 25 जुलैला आम्ही दिंडी मोर्चा काढणार आहोत आणि या ठिकाणी तुमच्या माध्यमातून सरकारने याचं गांभीर्य घ्यावं आणि लोकांना जगण्यासाठी महागाई कमी करावी, लोकांना मूलभूत प्रश्न लोकांचे सोडवावेत, अशी आमची प्रामुख्याने मागणी.